नमस्कार भक्तांनो, सर्वांचं आपल्या बाळूमामाचे दर्शन या चॅनलवरती स्वागत आहे। तर भक्तांनो, मी तुम्हाला या आज व्हिडिओच्या माध्यमातून मार्च महिन्यात या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्यावर तुम्हाला पैसा सांभाळण्यासाठी तुमची तिजोरी कमी पडेल, घरामध्ये माता लक्ष्मी माता प्रसन्न होईल, तुमचे दारिद्र्य निघून जाईल, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर भक्तांनो, या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन आचिला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भक्तांनो। तसेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा। चला आता आपण मुद्द्याकडे वळूया। तर भक्तांनो, मार्च महिना हा बदलाचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या सुरुवातीचा मानला जातो। ऋतू बदलतो, वातावरण बदलते आणि माणसाच्या जीवनातही नव्या संधीचे दरवाजे उघडू लागतात। अशा काळात मन शुद्ध ठेवून शुद्धेने केलेले छोटे छोटे उपायही मोठा परिणाम घडवतात, असे संत महात्मे सांगत भक्तांनो। अनेक भक्तांच्या अनुभवामध्ये असे सांगितले जाते की जेव्हा मनात श्रद्धा असते आणि कर्मात प्रामाणिकपणा असतो तेव्हा माता लक्ष्मीची कृपा आपोआप जीवनात उतरते। भक्तांच्या परंपरेत असे मानले जाते की दैवी शक्तीवर विश्वास ठेवून काही परिणामकारक वस्तू भक्तांनो जवळ ठेवणे म्हणजे फक्त वस्तू ठेवणे नसते, तर त्यामागे असलेल्या श्रद्धेचा स्वीकार करणे असते। अनेक लोक सांगतात की जर मनात नम्रता, कृतज्ञता आणि देवावर विश्वास ठेवला तर दारिद्र्य हळूहळू दूर जाऊ लागते आणि समृद्धीचा मार्ग तयार होतो। भक्तांमध्ये विशेष श्रद्धा असलेले संत म्हणजे बाळूमामा। त्यांच्या जीवनातील अनेक कथा सांगतात की त्यांनी लोकांना नेहमी साधेपणा, परिश्रम आणि देवावर निष्ठा ठेवण्याचा संदेश दिला आहे। ते म्हणायचे की माणसाने आधी आपले मन शुद्ध केले पाहिजे, कारण मन शुद्ध असेल तर देवाची कृपा आपोआप मिळते। मार्च महिन्यात काही भक्त एक साधा आध्यात्मिक संकेत पाळतात। ते आपल्या खिशात दोन लहान गोष्टी ठेवतात आणि त्या गोष्टी ठेवताना मनात देवाचे नाव घेतात। पहिली गोष्ट म्हणजे नारळाचा एक तुकडा, छोटासा तुकडा आणि नारळाची करवंटी। नारळाला भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले जाते। देवापुढे नारळ फोडण्यामागचा अर्थ असा सांगितला जातो की माणसाने आपला अहंकार तोडून देवाला अर्पण करावा। जेव्हा एखादा भक्त नारळाचा छोटासा तुकडा खिशात ठेवतो तेव्हा तो स्वतःला आठवण करून देतो की मी अहंकार सोडून नम्रतेने जगणार आहे। अशा नम्रतेतूनच खरी समृद्धी येते, असे संत बाळूमामा सांगतात। दुसरी गोष्ट म्हणजे एक साधे नाणे किंवा चांदीचे छोटे नाणे। नाणे म्हणजे धनाचे प्रतीक असले भक्तांनो तरी त्याचा खरा अर्थ आहे कृतज्ञता। जेव्हा माणूस नाणे खिशात ठेवून देवाचे स्मरण करतो तेव्हा तो स्वतःला सांगतो की माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो। जेव्हा भक्तांनो कृतज्ञता वाढते तेव्हा जीवनात नवे मार्ग उघडतात आणि पैसा टिकू लागतो, असे अनेक लोक मानतात भक्तांनो। असे म्हणतात की भक्तांनो, सकाळी घरातून बाहेर पडताना त्या दोन गोष्टी हातातून घेऊन मनात माता लक्ष्मीचे स्मरण केले तर दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते। त्या क्षणी माणूस मनात प्रार्थना करतो की हे देवी, माझ्या कष्टाला यश दे, माझ्या घरात आनंद दे आणि माझ्या जीवनातील दारिद्र्य दूर कर। ही प्रार्थना फक्त शब्द नसते, तर ती मनातील श्रद्धेची भावना असते भक्तांनो। संतांचा संदेश असा आहे की पैसा मिळवण्यासाठी फक्त उपाय पुरेसे नसतात, प्रामाणिक मेहनत, चांगले विचार आणि दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती असली तरच लक्ष्मी स्थिर राहते। जो माणूस दुसऱ्याला फसवतो, खोटे बोलतो आणि चुकीचे मार्ग वापरतो त्याच्या जीवनात पैसा जरी आला तरी तो टिकत नाही। भक्त सांगतात की जेव्हा माणूस देवाचे नाव घेतो, मेहनत करतो आणि आपल्या मनात चांगुलपणा ठेवतो तेव्हा जीवनात हळूहळू बदल घडू लागतात भक्तांनो। कधी अचानक चांगली संधी मिळते, कधी अडकलेले कामे पूर्ण होते, तर कधी मनातील भीती निघून जाते।
या सगळ्या गोष्टी मिळून जीवनात समृद्धीचा मार्ग तयार होतो. अनेक वडीलधारी लोक सांगतात की समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, घरात शांतता असणे, कुटुंबात प्रेम असणे, मनात समाधान असणे आणि आयुष्यात प्रगती होत राहणे हेच खरे धन आहे. जेव्हा माणूस या गोष्टी जपतो तेव्हा पैसा देखील योग्य वेळी योग्य प्रमाणात मिळत राहतो. भक्तांच्या कथांमध्ये असे सांगितले जाते की जो माणूस रोज देवाचे नाव घेतो, दुसऱ्याला मदत करतो आणि आपल्या आईवडिलांचा आदर करतो, त्याच्यावर दैवी कृपा लवकर होते. कारण देवाला सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे माणसाचे चांगले कर्म. म्हणूनच संतांचा संदेश असा आहे की खिशात ठेवलेली वस्तू ही फक्त एक प्रतीक आहे. खरे धन आपल्या विचारामध्ये, आपल्या कर्मामध्ये आणि आपल्या श्रद्धेमध्ये असते. जेव्हा माणूस प्रामाणिकपणे जीवन जगतो तेव्हा दारिद्र्य हळूहळू दूर होते आणि समृद्धीचा प्रकाश त्याच्या जीवनात येऊ लागतो. भक्तांनो, तसेच भक्तांनो, मार्च महिना सुरू झाला की निसर्गात एक वेगळीच हालचाल जाणवू लागते. थंडी हळूहळू कमी होते, झाडांना नवीन पालवी फुटू लागते आणि वातावरणात एक नवचैतन्य निर्माण होते. भारतीय परंपरेत हा काळ बदलाचा आणि नव्या सुरुवातीचा मानला जातो. म्हणूनच अनेक संत, साधू आणि भक्त या काळात मन शुद्ध ठेवून देवाचे स्मरण करण्याचा सल्ला देतात. जेव्हा मन सकारात्मक विचारांनी भरलेले असते तेव्हा जीवनात येणाऱ्या संधी देखील वाढतात असे मानले जाते. अनेक भक्त सांगतात की या काळात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रद्धेने काही प्रतिकारात्मक गोष्टी जवळ ठेवण्याची परंपरा आहे. भक्तांनो, या वस्तू स्वतःमध्ये जादू घेऊन येत नाहीत, तर पण त्या माणसांना देवाची आठवण करून देतात. जेव्हा मनात देवाचे स्मरण जागे राहते तेव्हा माणूस चुकीच्या मार्गापासून दूर राहतो आणि मेहनतीने जीवन घडवू लागतो. अशा विचारांमधूनच समृद्धीचा मार्ग तयार होतो. भक्तांमध्ये मोठ्या श्रद्धेने स्मरण केले जाणारे संत म्हणजे बाळूमामा. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगतात की त्यांनी लोकांना नेहमी साधे जीवन जगण्याचा आणि देवावर अत्यंत विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. ते सांगत की धन मिळवण्यापेक्षा मन शुद्ध असणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण ज्याच्या मनात लोभ कमी आणि कृतज्ञता जास्त असते त्याच्याकडे लक्ष्मी आपोआप येते. भक्तांनो, भक्तांच्या परंपरेत असे सांगितले जाते की मार्च महिन्यात खिशात 2 छोट्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते. पहिली गोष्ट म्हणजे नारळाचा छोटासा तुकडा. भारतीय संस्कृतीत नारळाला अत्यंत पवित्र मानले जाते. भक्तांनो, दुसरी गोष्ट म्हणजे एक नाणं. भक्तांनो, हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहेच. तर या सर्व गोष्टी आपल्याला ठेवणं अत्यंत गरजेचे आहेत. असा अर्थ सांगितला जातो की माणसाने आपला अहंकार देवाला अर्पण करावा. नारळाचा कठीण कवच म्हणजे अहंकार. आतली पांढरी शुद्ध गर म्हणजे माणसाचे निर्मळ मन. भक्ता, तसेच अनेक वडीलधारी लोक सांगतात की जेव्हा माणूस सकाळी घरातून बाहेर पडताना त्या वस्तूंना हात लावून देवाचे नाव घेतो तेव्हा त्याच्या दिवसाची सुरुवात शुद्धीने होते. त्या क्षणी तो मनात माता लक्ष्मीचे स्मरण करतो. लक्ष्मी ही केवळ पैशाची देवी नसून समृद्धी, आनंद आणि समाधान याचे प्रतीक मानली जाते. जेव्हा घरात शांतता, प्रेम आणि प्रामाणिकपणा असतो तेव्हा लक्ष्मी स्थिर राहते असे शास्त्रामध्ये सांगितले जाते. संतांचा संदेश नेहमी स्पष्ट असतो की फक्त उपाय केल्याने जीवन बदलत नाही. उपाय हा फक्त एक स्मरण असतो. खरे परिवर्तन मेहनतीतून आणि चांगल्या कर्मातून येते. जो माणूस मेहनत करतो, सत्य बोलतो आणि दुसऱ्याला मदत करतो त्याच्या जीवनात हळूहळू प्रगती होऊ लागते. कधी कधी जीवनात अडचणी येतात, पैसा अडकतो, कामे पूर्ण होत नाहीत आणि मन निराश होते. अशा वेळी भक्तांनो, संत बाळूमामा सांगतात की निराश होऊ नका, कारण प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळ येतो. जर माणूस शुद्ध आणि धैर्य ठेवून पुढे चालत राहिला तर एक दिवस त्याच्या जीवनात यश येतेच. भक्तांच्या अनुभवामध्ये असेही सांगितले जाते की
जो माणूस रोज सकाळी देवाचे नाव घेतो, भक्तांनो, देवाचे नामस्मरण करतो, आई वडिलांचा आदर करतो आणि गरजूंना मदत करतो, त्यांच्या जीवनात अनपेक्षितपणे चांगल्या गोष्टी घडू लागतात. कधी एखादी नवी नोकरी मिळते, कधी व्यवसायात प्रगती होते, तर कधी मनातील भीती दूर होते. समृद्धीचा खरा अर्थ फक्त पैसा नसतो. घरात आनंद असणे, कुटुंबात प्रेम असणे आणि मनात समाधान असणे हेच खरे धन आहे. पैसा हा त्या आनंदाला आधार देणारा साधन आहे. म्हणून संत नेहमी सांगतात की पैशासाठी कधीही चुकीचा मार्ग निवडू नका. प्रामाणिकपणे कमावलेला पैसा कमी असला तरी तो सुख ठेवतो. बाळूमामा यांचा संदेशही याच अर्थाचा होता. ते म्हणायचे की देवावर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि मनात चांगुलपणा ठेवा. लक्ष्मी तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग स्वतः शोधेल भक्तांनो. तसेच भक्तांनो, एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगतो. मार्च महिना सुरू झाला होता. सकाळची कोवळी ऊन गावावर अलगद पसरली होती. शेतांच्या कडेला उभ्या असलेल्या झाडावर नव्या पालवीची हिरवी छटा दिसत होती. पालांच्या पक्ष्यांच्या किलबिलाट वातावरणात एक वेगळेच समाधान निर्माण करत होता. गावातील लोक आपल्या रोजच्या कामासाठी बाहेर पडत होते. काही जण शेताकडे निघाले, काही बाजाराकडे, तर काही देवळात दर्शनासाठी जात होते. त्या गावात गणेश नावाचा एक साधा माणूस राहत होता. गणेश मनाने खूप चांगला, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. काम करायची त्याची तयारी होती, पण पैसा टिकत नव्हता. कधी व्यवसायात नुकसान, कधी घरात खर्च वाढायचा, कधी आजारपण. त्यामुळे त्याचे मन खूप खचलेले होते भक्तांनो. एका सकाळी तो गावाच्या बाहेरच्या रस्त्यावरून चालत होता. मनात अनेक विचार चालू होते. मी इतकी मेहनत करतो तरी माझ्या आयुष्यात सुख का येत नाही, हा प्रश्न त्याला सतत त्रास देत होता. चालता चालता तो एका जुन्या वडाच्या झाडाजवळ पोचला. त्या झाडाखाली काही लोक बसले होते आणि शांतपणे एका संताचे बोलणे ऐकत होते भक्तांनो. ते संत म्हणजे भक्ताच्या श्रद्धेचे स्थान असलेले श्री सद्गुरू ब्रह्मनायक बाळूमामा यांचे नामस्मरण करणारे एक वृद्ध साधू होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि डोळ्यात करुणा होती. ते लोकांना जीवनातील साधे पण गूढ सत्य सांगत होते. गणेशही तिथे जाऊन बसला. साधू म्हणत होते, माणसाच्या आयुष्यात धन येण्यापूर्वी त्याच्या मनात श्रद्धा यायला हवी. ज्याच्या मनात देवावर विश्वास असतो त्याच्या जीवनात हळूहळू बदल घडतो. हे ऐकून गणेशचे मन थोडे शांत झाले. प्रवचन संपल्यानंतर तो साधूंच्या जवळ गेला आणि नम्रपणे म्हणाला, महाराज, मी खूप मेहनत करतो, पण माझ्या जीवनात पैसा टिकत नाही. मी काय करू? साधू हलकेसे हसले. त्यांनी गणेशकडे प्रेमाने बघितले आणि म्हणाले, अरे बाळा, लक्ष्मी फक्त पैशात नसते. लक्ष्मी म्हणजे समाधान, आनंद आणि प्रगती. पण त्या गोष्टी येण्यासाठी मन शुद्ध असणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले, मार्च महिन्यात एक साधा उपाय कर. तो उपाय चमत्कार नाही, पण तो तुला देवाची आठवण करून देईल. भक्तांनो, गणेश उत्सुकतेने ऐकत होता. साधूंनी त्याला 2 छोट्या गोष्टी दिल्या. नारळाचा छोटासा तुकडा आणि एक नाणं दिलं. ते म्हणाले, हा नारळाचा तुकडा तुझ्या अहंकाराचे प्रतीक आहे. जेव्हा तू तो खिशात ठेवशील तेव्हा लक्षात ठेव की तुला नम्र राहायचे आहे. आणि हे नाणे म्हणजे कृतज्ञतेचे प्रतीक आहे. रोज सकाळी हे नाणे हातात घेऊन देवावर आभार मान. गणेशने त्या वस्तू आदराने घेतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला, आंघोळ करून देवासमोर उभा राहिला आणि त्या 2 वस्तू हातात घेऊन प्रार्थना केली. त्याने मनात म्हटले, देवा, मला प्रामाणिकपणे मेहनत करण्याची ताकद दे. माझ्या घरात आनंदी दे. सर्वांना सुखी ठेव. त्या दिवसापासून त्याच्या मनात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला. तो रोज मेहनत करू लागला, पण आता त्याच्या मनात तक्रारी नव्हती. तो शांतपणे आपले काम करत होता. भक्तांनो, या सर्व गोष्टीकडे सर्वांनी मन लावून लक्ष द्या.
काम करत होता तो शांतपणे. काही दिवसांनी त्याला बाजारात एक नवीन संधी मिळाली. बाजारामध्ये एका व्यापाऱ्याला प्रामाणिक माणूस हवा होता. गणेशची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून त्या व्यापाऱ्याने त्याला काम दिले. हळूहळू गणेशचे जीवन बदलू लागले. त्याच्या घरी पैसा येऊ लागला, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे घरात आनंद वाढू लागला. त्याचे मन शांत झाले. एका दिवशी तो पुन्हा त्या वडाच्या झाडाजवळ गेला. साधू तिथे बसले होते. गणेशने त्याच्या पायाला स्पर्श करून नामस्मरण केला आणि म्हणाला, महाराज, माझे जीवन बदलले आहे. साधू हसले आणि म्हणाले, बाळा, बदल त्या वस्तूमुळे नाही झाला, बदल तुझ्या विचारामुळे झाला आहे. तू श्रद्धा ठेवलीस, मेहनत केलीस आणि तक्रार करणं तू सोडलंस. ते पुढे म्हणाले, हे खरं धन आहे. पैसा येतो आणि जातो, पण चांगले विचार आणि चांगले कर्म कायम राहतात. त्या दिवसानंतर गणेशने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली. खरे धन म्हणजे देवावर विश्वास, मनातील समाधान आणि प्रामाणिक मेहनत. भक्तांनो, गावातील लोक त्याच्याकडे पाहून प्रेरणा घेऊ लागले. कारण आता गणेश फक्त श्रीमंत झाला नव्हता, तो 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 आनंदी आणि समाधानी माणूस झाला होता. भक्तांनो, आणि तो प्रत्येकाला सांगू लागला की जीवनात खरा बदल बाहेरून नाही तर मनातून सुरू होतो. जेव्हा भक्तांनो मनात श्रद्धा असते, तेव्हा देवाची कृपा आपोआप आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या परिवारातील सर्व कुटुंबामध्ये भक्तांनो उतरत असते. देवाची कृपा या सर्व गोष्टींकडे, या सर्व उपायांकडे, बाळूमामांच्या सर्व दर्शनाकडे आणि सर्व विचारांकडे, संदेशाकडे सर्वांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. भक्तांनो, त्यामुळे मी तुम्हा सर्वांना तुमच्यापर्यंत व्हिडिओ देण्याचं काम करतो. मामांची सर्व भाकणुके, मामांची पारायणे सर्व मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडलेली आहेत. तर भक्तांनो, ते तुम्ही जाऊन सर्वांनी पाहावे. ठीक आहे. तर असेच भक्तिमय संदेश आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा. ओम बाळूमामाय नमः, श्री स्वामी समर्थ असं तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकताय. भक्तांनो, तसेच तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं भक्तांनो मी मनापासून आभारी मानतो. आणि दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा. भक्तांनो, ठीक आहे. तर चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.